नाश्त्याला केलाय मिनी मा हा बघा या दोन्ही पोरींचा डोस आहे बस सुईचा डोस आहे 11चा टाइम दिलाय म्हणून पटापट आधी आम्ही नाश्ता करतोय आणि आम्ही ती बघा ही कशी बसली बघा ही जर ताट कुठे आहे का नेत्रा दिसत पण नाही हे बघ कशी बसते एक घास पण नाही खाल्ला तिला आवडत नाही हे सर्व खायला त्यांना बर्गर पिझ्झा द्या चला आता नाश्ता करून घेते तुमच्या तिथे 14 वर्षाचा आहे का मुली? नाही हीच होती एक माझ्या हाऊ म्हणजे बस नको झाली 10वीची एक्झाम दिली ती वर्षी आता 11वी होते कोणत्या कॉलेजला बोल काय असं मला घाबरते काय हो ही घाबरते नाश्ता केला ना हा आणि मला तुझ्या फ्रेंडचं नाव सांग ना सांगू का फ्रेंडचं नाव जवळची फ्रेंड कोण आहे तुझी काय फ्रेंडचं नाव सांग बरं एक खोल श्वास घे एक पण डीप ब्रीथ घे झालं अरे स्वाग आहे तर दीदीपेक्षा तुझ्या हातात जोरात तिथे प्रेस करून घे दोघींना पण बरं जोरात असा हलकं किती गेली बाबा तू आता आमच्या दोघी बघा कशा कशा चालतात ते दोघी म्हणून तर चला आता योगिनीला डोस दिलाय नेत्रा मॅडमला पण दिलाय नेत्रा आता बर्फाने शेकती आहे आणि तिने गोळी सुद्धा घेतली आहे पण योगिनी मॅडमचे लय नखरे आहेत योगिनीला असं पाण्यात टाकून द्यायला लागतं दाखवते मी तुम्हाला गोळी अशी पाण्यात टाकली आहे आणि ती जरा पाण्यात हे होऊ दे कारण मी बारीक करून देत होती पण ती झाली नाही व्यवस्थित बारीक अर्धी पावडरच पडली बारीक करता तू आकार गिल गिल पाणी पी पाणी तुझ्या हाताने पी म्हणून बोले ती गोळी अशी तोंडात टाकून पाणी प्यायला तर काही चव लागली नसती तिथे अजून पाहिजे पाणी चला आता बर्फ शेकूया साधा पी चलो हटाओ आओ लवकर या काढतो कापूस कुठे आहे कुठे होता ग हिला सुईचा डोस दिलेला ही इथे पकडून होती नेत्रा इथे दिलाय इथे होती ती पकडून इथे दिलेला नाही कापूस काढलाच कशाला आधी मी डबल घेतलाय मला दाखवलं पण नाही कुठे आहे ते दाखव कर ना आता परत इथनं अशी जा नक्की तुझ्या पायाला दिली सुई का हाताला काय ग हा कुठे नक्की सुई कुठे दिली आहे कुठे सुई कुठे दिली आहे बघ इथे नेत्राची एवढी मला नेत्रा ना खरंच माझ्यासाठी नेत्रा एक फुल टाइमपास पोरगी आहे फुल टाइमपास आता फायनली जेवून घेतलाय आणि थोडा टाइमपास पण केलाय आता वाजले संध्याकाळ मॅडमने आमच्या काय केलंय घरामध्ये ते तुम्हाला दाखवते क्रिएटिव्हिटी आहे हो चला दाखव आता ओ ते काय ओ मला असं करायचं हे बघा तिने काय केलंय आणि इथे उभी राहून ती करत होती तिने कशाचे नकल लावले हे पेपर कुठले पेपरचे पेपर बघा नाही तिला काय सुचत नाही ना तिने हे केलं असं दाखवायचं आता माझे पण लावेल काय नको बाबू नको मला टाइम नाही तेवढा हा बरं एक लाव आता ही माझे पण लावते बघा याला इथे गम आहे आणि आता ही माझ्या बोटांना नखाला लावते
हा बघा आता माझा नख. तुझे दाखव इथे. काय नाही सुट्ट्या पडल्या आणि हे काय नाही तर काय करामत्या करते. हो मस्त. तुझा हात बरा झाला बाय. मी बोलते मला बाहुबलीच्या पप्पासारखी फिलिंग येते आता. काय ग अशी चालते? नक्की सुई कुठे दिले तुला? अशी चालते. नेत्राची बघा ओव्हर ऍक्टिंग कशी आहे. काय बोललेली नेत्रा तू दुपारी मला तुझं काम करता करता? मला काम नाही होणार, माझी परिस्थिती बल्लाल देवच्या पप्पासारखी आहे. कुठल्या कोणाच्या? बल्लाल देवच्या पप्पासारखी. अगं नक्की तुला सुई कुठे दिले डॉक्टर? पूर्ण बॉडीवर. नेत्राला आणि योगिनीला योगिनीचे 10 वर्ष कंप्लीट झाल्यावर एक सुई होती, तो तिला हातावर दिली. पण तिला त्रास जरा सुद्धा झाला नाही. नाही ताप आला नाही, तिचा हात दुखायला लागला. खूप आरामात ती तिचं हाताने काम बिम करत होती, खेळत होती, उड्या मारत होती. पण ही नेत्रा तिला 16 वर्ष कंप्लीट झाल्यावरची एक सुई दिली, डोस दिला तिचा, दोघींना हातावर दिला. पण नेत्राची ओव्हर ऍक्टिंग चालू झालं. मम्मी माझा हात दुखतोय, पप्पा माझा हात मला तर दुखतोय. वाटतं ती नाटक करते, काम नाही करत. हो आता उद्या बघूया ती काय करते. उद्या कुठला तिला बहाणा भेटणार आहे काय माहिती. उद्या 2 ते 5 मी कॉलेजला आहे. पण नंतरला तर ती येणार. भेटला तिला बहाणा 2 ते 5. आरतीकडे जाणार आहे मग. किती आहे रे. तर चला आमच्याकडे आंबे आले देवगडवरनं, आपूस आंबे. आता हे आंबे मी बघते उघडून कशी आहे ते. बघू चवले. आणि एक सोडून 2 बॉक्स आले. हा एक आहे आणि हा एक आहे. तर हा एक ओपन करतो आम्ही. 15 आंबे एकाच. आता जेवताना आम्हाला लागेल आंबे. हो 1 2 3 4 5 6 आणि 7 15 आंबे. कसा आहे आंबा? आंबा कसा असतो? आंबा कापू शकतो ना, हे तयार आहे ना. हो काय नाही आहे काय काय. हा मम्मी, नाही तर मँगो कुल्फी बनव. चला हे 4 आंबे घेते. तुला माहित तर चला आता आम्ही देवगडचे आपूस आंबे खाणार आहे. मेन गोष्ट हे 600 रुपये डझनच्या हिसाबाने माझ्या मिस्टरांनी आणले आणि ते 12 नाही आहे, एकूण 15 आहे. आधीचे आणलेले होते आंबे ते 12 होते. ते किती रुपयाने आणले? 1000 रुपये होते. आणि हे ना देवगड आपूस आंबे ते माझे मिस्टर आहे ना त्यांचे मित्रांच्या गावावरनं येतात आणि हे दरवर्षी येतात. आता तोपर्यंत हा आंब्याचा सीझन आहे ना म्हणजे आता चालूच झालाय आणि तोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत आमच्याकडे देवगडचेच आपूस आंबे येणार, दुसरे आंबे येणारच नाही. आणि खरंच खूप छान असतात आंबे. आता आम्ही जेवताना हे एवढे आंबे खाणार आहे. आणि मग नंतरला उद्या आमरस बनवूया. तर चला आता आम्ही जेवायला बसलोय आणि वाजले 10:30 रात्रीचे. आता मी चपात्या का केले कारण सकाळी ना नाही दुपारच्या जेवणाला मी भेंडीची भाजी आणि सफेद वाटाण्याची भाजी केलेली होती. पण माझ्या मिस्टरांनी आणलेलं होतं खिचडी, पार्सल घेतलेलं. ते म्हणाले मी खाऊनच पुढचा काम चालू करेन. पण मी फोन केला ना तेव्हा खिचडी पण ते घेऊन आले आणि मी रिक्वेस्ट केला त्यांना या करून घरी जेवण आहे. मग पोरीने थोडं खिचडी पण खाल्ली. म्हणजे खिचडीच बोलतात ना व्हायला, दाल खिचडी ना. दाल खिचडी.
तर आता ते भाजी पण जास्ती बनवलेली आणि भेंडीची भाजी बनवून 2-2 भाज्या झालेल्या. म्हणून आता मी रात्रीचा भात बनवला नाही, दुपारचा भात होता तोच ठेवला आणि आता मी चपात्या बनवल्या. आता चपात्या खातात आम्ही चौघं, पण आम्ही आता चपाती भाजी खाणार आहे कारण भाजी संपायला पाहिजे म्हणून. सफेद वाटाण्याची भाजी, जास्तीत वाटाणे शिजले, मला अशी भाजी बिलकुल आवडत नाही, पण आता ही केली आहे तर खाणं गरजेचं. आणि ही भेंडीची भाजी मी तिखट बनवली आहे. चपात्या आणि आंबे कापून घेतले, मस्त लागतात आहे गोड गोड. आणि हे पाटी. आता जेवून घेते आणि मग पाटी घासायची.